तर मग आपण आता पोहोचलोय मालवणमध्ये आणि आता इथून जाणार आपण बीच वगैरे हे का बुवा मी मला माहीतच नव्हतं. आता आपण खाली जाऊया. काल रात्री इथं आलो होतो रूम केली होती. आता आपण खाली जाऊया. खाली इथे थांबलो होतो आपण काल रात्री आपल्याला खूप 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 उशीर झाला होता आणि इथं सगळी बघू शकतात. छान आहे, मस्त आहे. नारळ झाड कोकणात आलो म्हणजे नारळाचे झाडं नाही दिसणार असं होऊ शकतं. खूप सारे. आता आपण इथून आपला प्लॅन थोडा चेंज झालेला आहे. आपला प्लॅन थोडा चेंज झालेला आहे. तर चेंज कसं झालेला आहे तेव्हा थोडा समजून बघूया. छान वाटत आहे. खूप छान मस्त 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 हे दिसते स्कूल आणि वॉटरफॉल. आपल्याला नाही करता येणार आहे हे कारण की मला नाही जमणार आहे करायला. मॅचिंग 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 नवरा मॅचिंग नाही झाला तरी बहीण मॅचिंग झाली. आपण निघलो आहोत तिथून. हिरू आता सोडली आहे. आता बाकीचा सिंधुदुर्गचा जो किल्ला आहे तो बघायला जाणार आहोत. इथून निघून आता पहिले नाश्ता करणार आहे आणि मग नंतर बाकीचं जे आहे ते बघणार आहे. तर आपण चाललो आहे. कुठं चाललोय आपण? आपण चालू आहे शिवाजी महाराजांचा. मीरची तब्येत खराब आहे कारण की त्याच्या मम्मीने ओरडून ओरडून पूर्ण गाडीची तब्येत खराब केली आहे. बघा काय हसताय त्या. यांना धाका ठेवायला पाहिजे कोणीतरी. तर आपण आता जात आहोत कुठे ते माहीत नाही कारण की आम्हाला माहीत पडले की सिंधुदुर्ग पोर्ट बंद आहे आणि तिथल्या बोट्स वगैरे बंद आहे. गरमी खूप आहे इकडे. हा, हे आमचे स्पॉन्सर नाही म्हणू शकत कारण की ते नाहीच करायले. खूप ट्राय करून सुद्धा स्पॉन्सर मागे आहेत. तर आम्ही आता जात आहे नेक्स्ट लोकेशनला जे की माहीत नाही आहे. कोणतं? देवगड फोर्ट. देवगड फोर्ट म्हणले ना? देवगड फोर्टला. देवगड फोर्टला राजकोट नाही देवगड. कोणता दादा कोणता म्हटले तुम्ही? राजकोट. हां सॉरी राजकोट. राजकोट किल्ल्याला आम्ही आता जात आहे आणि अरे मी मागच बसणार आहे. हां मागं जागाच नाही पुढं. मग मला तू कुठं बसायला? त्या तिन्ही लेडीजने आमची जागा घेऊन टाकलेली आहे आणि हे भैया काही जागाच नाही राहिले त्यांची. ते ड्रायव्हर फोन द्या. आपण चाललो आता आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की बहुतेक आहे राजकोट फोर्ट. आणि इथलं वातावरण खूप छान आहे. 24 तास ते 36 तास आमचा प्रवास होता आणि त्यामध्ये आम्ही बोर झालो होतो खूप. आता थोडं फ्रेश वाटतंय कारण की इथलं जे इथलं जे लोकेशन आहे हे खूप सुंदर आहे आणि स्वच्छता खूप आहे इकडे. सगळीकडे ग्रीनरी आहे. सो भेटूया लोकेशनला. गाडीमध्ये JBLचा सेटअप आहे आणि लेडीज मंडळ पुढं आहे. माझ्या बायकोनं ते फाटलेला ड्रेस घातला आणि आदर्श आहे इथे. आम्हाला मस्त छान वाटत होतं पण मामाने याला पाठवून अजून छान वाटून दिलेलं आहे. हे आमचे काय रिसेंटली मॅरिड कपल आहे आणि यातले एक जण बिमार आहे आणि हा अजिंक्य आहे. याने चोटी बांधलेली आहे मागून दाखव. खोल्ली इथे हावका आजा असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर लोकेशन एक सुद्धा बघितलं नाही. आता आम्ही चाललोय राजकोट किल्ल्याला. फिक्स झालंय आमचं, ठरलंय. आपल्याला आज नव्हत्या मालवणच फिरायचं. येस. तर हे काय आपण आलेलो आहे बीचला. बीचचं नाव नाही माहिती. वैभव दादा पण आपल्या सोबत आहे. तर आपल्यासोबत वैभव दादा पण येणार आहे. सिंधुदुर्ग किल्ला आहे ना? सिंधुदुर्गाचं आहे ना ते? तर हे गाईज आपण आलेलो आहे बीचला आणि बीच
तर हे गाईज आपण आलेलो आहोत बीचला आणि बीचचं नाव मला माहीत नाही आहे बट खूप सुंदर आहे आणि हे नजारा मी तुम्हाला दाखवतो आता कारण की इथे खूप 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 छान असं वातावरण झालेलं आहे आणि आमचं 36 तासाचा जो प्रवास होता त्याचं जे थकान होती ते नजारा बघून आमचं पूर्ण मूड फ्रेश झालेला आहे आणि माझी बायको किती वेळची चष्मा ठेवायला गेली तिला यायला किती वेळ आहे ते मला बघावं लागेल. आता आम्ही पाण्यामध्ये एंटर करणार आहे त्यामुळं मी माझी पॅन्ट अशी वरती करून घेतो कारण की गरिबी. हे गाईज नाही इथं थांबायचं. तर आमच्या नवरदेवची पूर्ण थकान गेलेली आहे. हाय मी हायकर दादा हायकर हाय वा कसं वाटतंय तुम्हाला हे सर काय सापडला नाही कसं वाटतंय तुम्हाला? माझ्या नवऱ्याने मला चष्मा सापडायला सांगितलं मला सापडलंच नाही. नवऱ्याचं काय म्हणणं आहे? चष्मा एक गोष्ट सापडत नाही हिला नाव आहे. हा, नाही सापडला तर कुठे तुला दरवाजा इकडे पाहता येते का? बायडी कोण बायकोचं पडलं लागेल. आपण दुपारी आलो येड्यावानी. वाव हे बघा जेवण करतं का? पाणी चालत काय हे पण शिवाजी महाराज. तर आपण आलेलो आहे राजकोट या स्पॉटवरती माझ्या माहितीनुसार आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप मस्त पुतळा आहे. आपण समोरून बघूया. समोरून बघू. राजकोट. तर माझ्या माहितीनुसार राजकोट हे उत्तर बरोबर ठरलेलं आहे. आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात शिवाजी महाराजांचा प्रशस्त असा पुतळा. वा छत्रपती शिवाजी महाराज. तर या साईडने महाराजांचा चेहरा त्या साईडला त्यामुळे आपण त्या साईडला माईक कुठे आहे का पाय रे वाव हो. आपण कुठे होतो त्या साईडला होतो ना. मी इंट्रो देतो. ही माझी थाली. तर तर मॅडमने मागवलेली आहे व्हेज थाळी. त्यामध्ये आहे काय काय दाखव खाली करतो भात आहे. त्यामध्ये आहे भाजी जे की बहुतेक काय ते काहीतरी आहे ते चवळी चवळी. आहे. ही मटकी आहे आणि डाळ आम्रखंड राईस आहे कोकम सरबत पापड आणि पोळी. हे मी खाणार कारण की आपण शेअर करू.
आज असं वाटलेलं आहे की जेवण छान भेटले, कारण की रात्रीचं जेवण थोडं रात्री दोघं कसं झालं होतं आपल्याला रात्रीची झाली. इधर टेस्ट हे गाईस, तर आमची बिर्याणी आलेली आहे. तर बघूया टेस्ट चांगली आहे. चमच्याने नसतं खात बुडून लिंबू देतो. हां लिंबू लागत नाही रेंदा. अरे आपण इथं आलोय. तर आपण आलेलो आहे हॉटेल अक्षय पॅलेसला आणि ती पॅन्ट घ्या. खूप छान रूम त्यांनी दाखवल्या. अपेक्षा आहे की तसेच रूम असतील. येस. आणि आणि ते असं आहे की लोकांच्या खाली घरं आहे आणि वरती त्यांनी हॉटेल्स आणि ते बनवलं, म्हणजे इथे बिझनेस खूप टॉपला आहे. हा बाजू छोटा बाजू आपल्याला रूम भेटलेली आहे आणि भास्कररावचं म्हणणं आहे की 400 रुपये एक्स्ट्रा घे. आज या ठिकाणी आपण मालवण या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला खूप अच्छी चांगली रूम भेटलेली आहे. अच्छी, परंतु, चांगली? या ठिकाणी जे मालवण बीच आहे तारकल्ली ते खूपच दूर आहे आणि या ठिकाणी त्या काकांनी ज्या रूमा दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित आहे. आणि माझा मुलगा मी जो आहे तो त्याला खूप ताप आलेली, त्याच्यामुळं त्याच्या मम्मीचं आणि माझं खूपच म्हणजे खटकी उडत आहे. परंतु या ठिकाणी आम्ही फिरण्याचा मोह आम्हाला आवडता नाही एवढा, त्याच्यामुळे आम्ही घरी नाही चाललो. नाही तर आम्ही खूप कंट्रोल करतो त्याच्या थोबाडी द्यायची, पण मी मारू शकत मी खूप कंट्रोल करतो. त्याचे 2-3 भाऊ येते या ठिकाणी, पण मी त्याला मारू शकत नाही. नाही. आमची परमिशन आहे तुम्हाला. भावाने परमिशन जरी दिली असेल पण तरी परमिशन देणार आहे भाऊ. परमिशन ग्रँटेड. आमच्या बायकांमध्ये भीतीचं माहोल निर्माण झालेलं आहे. रूम खूप छान भेटलेला आहे आणि इथून त्यांनी रस्ता सांगितला पायी बीचवर जायचं. तर बीचवर जायसाठी कोपऱ्यात जा. आणि या ठिकाणी आम्ही कोकण सरबत पिणार आहोत आणि जर संध्याकाळी सोय जर झाली या ठिकाणी आम्ही बसणार आहोत. आणि तुम्हाला फिरायला जायचं असेल तर इकडे नका एवढं बाबा, लेस दूर आहे. आणि मालवणला अजिबात फिरायला येऊ नका. कोणी एवढं स्कॅम झाला आमच्यासोबत. स्कॅम झालेला आहे. ते आपण थंबनेल ते बनवू स्कॅम इन याच्यात. आणि मग व्हिडिओ टाकत नाही, बंद करणार. आता अपलोड होणार.